नाही, मी पण ती पत्रकार परिषद बघितली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं वारंवार की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का आम्ही लावणार नाही, हे त्यांनी वारंवार 3 वेळा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. त्यामुळे सर्व ओबीसी समाजाच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्याच वेळेस ते हे सुद्धा बोलले की आम्ही पहिल्या दिवसापासनं जे बोलतो आहे की मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आणि न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसणारं आरक्षण देऊ. म्हणजेच माझ्या माहितीप्रमाणे मला जे कळतं की मागच्या वेळेस माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे त्यांना अतिरिक्त आरक्षण दिलं होतं, जे सुप्रीम कोर्टाने नाकारलं. सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी सांगितल्या होत्या त्या त्रुटीचं निराकरण करून पुन्हा तेच आरक्षण सरकार देणार असं डायरेक्ट न बोलता अप्रत्यक्षरित्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावणार नाही याची शाश्वती आज त्यांनी या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला दिलेली आहे. जे मागच्या वेळेला फडणवीस सरकारने आरक्षण दिलं होतं, सुप्रीम कोर्टाने नाकारला, काही त्रुटी सांगितल्या होत्या. अपेक्षा आहे का की आता राज्य मागासवर्ग आयोगाच्या या अहवालातून त्या त्रुटी दूर होतील आणि पुढे न्यायालयीन कचाट्यात अडकणार नाही हा आरक्षण? नाही, मी आताच म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी सांगितल्या होत्या आणि आता जे राज्य मागासवर्गीय आयोग आहे ते माननीय माजी न्यायमूर्ती सुप्रिया साहेबांच्या अध्यक्षतेखाली काम करते आहे आणि 3 लोकांची या ठिकाणी सल्लागार समिती होती. या सर्व समितीने एक अभ्यास करून त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न राज्य मागासवर्गीय आयोगाने केला असेल आणि जर तशा प्रकारे झालं असेल आणि अतिरिक्त आरक्षण मराठा समाजाला सरकार देत असेल आणि ते पुढे भविष्यामध्ये टिकलं तरी त्याला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध राहणार नाही. कारण यापूर्वी आम्ही विरोध केला नाही आणि आताही आम्ही करणार नाही. आमची पहिल्या दिवशीपासून जी भूमिका आहे त्यावर आजही आम्ही ठाम आहोत की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांच्या आरक्षणाच्या बाजूने आम्ही आहोत. परंतु आमच्या ओबीसीला जे 27% आरक्षण मिळतं त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. या दोन्ही मागणीवर या राज्यातील संपूर्ण ओबीसी समाज आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाम आहे. सरकार पहिल्या दिवशीपासून ओबीसी जे 29 सप्टेंबरला सर्वपक्षीय बैठक झाली होती त्या दिवशी जो आश्वासन मिळाला होता, सरकार शिंदे फडणवीस अजितदादा त्या शब्दावर आजवर कायम राहिलं असं आज म्हणणार का तुम्ही? नक्कीच म्हणणार. आता वारंवार मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला किंवा इतर समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही हे वारंवार 3दा बोलले. हे आमच्या ओबीसी समाजासाठी आनंदाची गोष्ट आहे की आमचा संघर्ष तोच होता की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, परंतु आम्हाला जे 27% आरक्षण मिळते त्याला धक्का लावताना कामा नये. आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी 3दा ते सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांचं मी ओबीसी समाजाच्या वतीने पुनश्च एकदा आपल्या माध्यमातून अभिनंदन करतो, त्यांचे आभारी मानतो की त्यांनी आमच्या आरक्षणाला धक्का न लावण्याचं आश्वासन आजसुद्धा त्यांनी दिलेलं आहे की आम्ही जो शब्द 29 सप्टेंबरला ओबीसी समाजाला दिला होता, राष्ट्रीय ओबीसी महासंघाला दिला होता, त्याच्यावरती आजही आम्ही ठाम आहोत. तर कुठेतरी आता असं वाटते का की अधिवेशन बोलावं म्हणजे अहवालासाठीच खरं तर अधिवेशनाची सगळी तारीख आणि या सगळी प्रक्रिया रखडलेली होती, आता वाटते कुठेतरी अधिवेशन बोलावलं जाईल विशेष? नाही, आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 20 आणि 21 तारखेला अधिवेशन आहे आणि त्याच्यामध्ये आता म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे त्या ठिकाणी होते त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं की हा अहवाल आधी मंत्रिमंडळाच्या पुढे जाईल, मंत्रिमंडळामध्ये त्याच्यावरती चर्चा होईल आणि मंत्रिमंडळाने तो अहवाल स्वीकृत केल्यानंतर मग तो विधानसभेच्या अधिवेशनामध्ये परिषदेमध्ये तो मांडण्यात येईल. याला हा जो 4 दिवसाचा वेळ लागतो. आता मंत्रिमंडळाची बैठक माननीय मुख्यमंत्री केव्हाही बोलवू शकतात. अधिवेशनाची तारीख जर त्यांनी घोषित केली आहे तोपर्यंत तो अहवाल त्या ठिकाणी येईल आणि त्या अहवालामध्ये ज्या काही शिफारसी असतील त्या शिफारसीच्या अनुषंगाने सरकार योग्य तो निर्णय घेईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.